डेंग्यू आणि मलेरिया सारख्या पावसाळ्यातील डासांपासून होणाऱ्या आजारांपासून वाचायचं असेल तर हे पान खा. जागतिक आरोग्य संघटनेची माहिती. जागतिक आरोग्य संघटना WHO च्या म्हणण्यानुसार अतिशय गंभीर आजार डेंग्यू आणि मलेरिया जो पावसाळ्यात पसरणाऱ्या डासांमुळे होतो आणि ज्यामुळे 29 कोटी लोकांना याची लागण दरवर्षी होत असते, ज्याचं सगळ्यात जास्त प्रमाण भारतामध्ये आहे. महाराष्ट्रात दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू या डेंग्यू मलेरियामुळे होत आहे. मग असं काय खायला पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार होणार नाही? अर्थात औषध उपचार हा एक पर्याय आहेच, पण एक असं झाडाचं विशेष पान आहे की ते जर तुम्ही एका विशेष पद्धतीनं खाल्लं तर तुम्हाला डेंग्यू मलेरिया झालेला असेल किंवा नसेल, तुम्हाला तो होऊ द्यायचा नसेल किंवा तुम्हाला तो बरा करायचा असेल, म्हणजे आजार होण्याच्या आधी एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनही घेऊ शकता आणि आजार झाल्यावर लवकर बरा होण्यासाठी देखील हे पान तुम्ही घेऊ शकता. हे एकदा जर घेतलं तर तुम्हाला एकतर डेंग्यू मलेरिया होण्याची शक्यताच निर्माण होत नाही आणि झालेला डेंग्यू मलेरिया अगदी झटपट बरा होत असतो. एवढंच नाही तर या पानाची जी रिसर्च आत्ता झालंय त्यामध्ये असंही लक्षात आलंय की या पानामुळे तुमचा ताप असेल, सर्दी असेल, डोकेदुखी असेल तर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन लवकरात लवकर कव्हर होतं. या व्यतिरिक्त कॅन्सरवर देखील गुणकारी आहे हे पान. तर डिटेल आज आपण माहिती घेणार आहोत की डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांपासून वाचायचं किंवा झालेला आजार बरा करायचा किंवा विशेष अगदी 40 ते 50 आजारांपासून दूर राहण्यासाठी एक विशेष पानाविषयी एक अतिशय महत्त्वाची माहिती. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर देखील करा, कारण की कोणा एकाला जरी फायदा झाला तर आमचा उद्देश सफल झाला असं आम्ही समजू. त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पावसाळा आला का डासांमुळे होणाऱ्या साथीच्या रोगांच्या रुग्णतेमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्या डेंग्यू आणि मलेरियासारखा प्राणघातक आजार हा आहेच. महाराष्ट्रात दरवर्षी डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात आणि यंदाही या वर्षीही तेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात ऑगस्ट जो काळ आहे तर तो फार क्रिटिकल याच्यासाठी असतो. ऑगस्ट सप्टेंबर असेल तर हा काळ देखील यासाठी खूप क्रिटिकल असतो. या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचे रुग्ण आता सापडत आहेत. पण आता घाबरून जाण्याची गरज नाही. डेंग्यू मलेरियामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला होणार नाही. मुळीच तुम्हाला हा रोगच त्या ठिकाणी होणार नाही, कारण की एक असं पान आहे तर ते तुम्ही आहारात विशेष पद्धतीने घ्यायचं आहे. ते पान तुम्ही पावसाळाभर काय पूर्ण वर्षभर जरी घेतलं तर त्याचे फायदे अगदी चमत्कारिक आहेत. ते पान फक्त ते तुमच्या आसपास आरामशीर उपलब्ध होतं. ते खाण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, कारण की पद्धत चुकली तर फायदा होणार नाही. पण तत्पूर्वी डेंग्यू आणि मलेरिया हे नेमकं काय असतं, त्याच्याविषयी काय आपण काळजी घ्यायला पाहिजे हे आपण 1 मिनिटाच्या आत समजून घेऊ आणि लगेच आपण त्या पानाविषयी आणि ते कसं खायचं याविषयी माहिती देणार आहोत. अगदी या पानाविषयी माहिती ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे. तुम्हाला कदाचित म्हणजे तुमचे लाखो रुपये दवाखान्याचे वाचू शकतात, कारण की नुसता डेंग्यू मलेरिया नाही तर अगदी शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, कॅन्सरवर देखील हे पान आता चालतंय. आता रिसर्च झालेला आहे. डेंग्यू हा एक रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. इडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासापासून हा डेंग्यू पसरत असतो. आता याचं साधारणपणे याचे लक्षणं असे आहेत की डासाने चावा घेतल्यापासून 4 ते 10 दिवसांत लक्षणं दिसू लागतात आणि ही लक्षणं 2 ते 7 दिवसांपर्यंत कायम राहतात. डेंग्यूने ताप येतो. तापाचे 2 प्रकार आहेत, डेंग्यू फीवर DF आणि डेंग्यू फीवर DHF असे 2 प्रकार याच्यामध्ये असतात. अशा परिस्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं, साधांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज येणं, चट्ट येणं अशी लक्षणं दिसू लागतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसात लक्षणं दिसतात आणि 2 ते 7 दिवसापर्यंत राहत असतात. आता यातील दुसरा प्रकार खूप त्या ठिकाणी भयंकर आहे. 2 प्रकार येऊ शकतं. एक असा गंभीर प्रकार याचा आहे की ज्यामुळे तुमच्या अंतर्गत गोष्टीमध्ये रक्तस्राव होतो. जसं सुरुवातीला ताप, अंगदुखी होते, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून हिरड्यातून रक्तस्राव, मळमळ, उलटी, लघवीतून रक्त अशा गोष्टी त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकतात. आता अशा वेळेस तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं, कारण तुमच्या प्लेटलेट्स कमी होतात आणि त्या प्लेटलेट्स काउंट जर 10,000च्या जर खाली गेला तर रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावं लागतात. साधारणपणे डेंग्यूचा रुग्ण 3 ते 8 दिवसात बरा होतो. ज्या तुमच्या प्लेटलेट्स आहेत तर ह्या 1.5 लाख ते 4.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या प्लेटलेट्स 1.5 लाखाच्या खाली यायला सुरुवात होतात तिथून पुढे तुम्हाला ताप यायला सुरुवात होतो, बऱ्याचशा गोष्टी होतात. आता एक पान असं आहे की जे तुम्हाला डेंग्यू मलेरिया सारख्या आजारापासून वाचवेल. पण तत्पूर्वी हे होऊ नये म्हणून काय करावं, तर साधारणपणे रात्री आपल्या शक्यतो दारं खिडक्या बंद ठेवणं, डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना करणं, त्याचबरोबर आपल्या डेंग्यू पसरवणाऱ्या आळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वच्छ पाण्यात तयार होतात.
त्यामुळे घरातले एसी, फ्रीज खाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर याकडे विशेष लक्ष द्या. आता डेंग्यू जर झाला तर जो सुरुवातीच्या काळात जर तो लवकर लक्षात आला नाही आणि जर तो DHF प्रकारामध्ये जर त्या ठिकाणी गेला तर अंतर्गत ब्लडिंग होऊ शकतं, कारण की प्लेटलेट कमी झाल्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया ही अतिशय कमी होत असते आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव सुरू होऊ शकतो. मग त्यामुळेच एक चमत्कारी पानाची त्या ठिकाणी ते शिफारस करण्यात आलेली आहे. ते पान एका विशेष पद्धतीनं घ्यायचं आहे. आता ते पान आहे पपईचं पान. आता पपई ही फळ तुम्ही खाल्लेलं असेल, पण पपई हे फळ देखील अतिशय उपयुक्त आहे. पोटातील समस्या दूर करतं. अनेक जण वर्षभर पपई खाण्याचा सल्ला देतात. पण पपईची पानं खाल्ल्याने काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का? पपईच्या पानामध्ये अनेक गुणधर्म आहेत. पपईची पाने कशी खावीत हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही जर पानं नियमित खाल्ली तर अनेक आजार बरे होतात किंवा टाळता येतात. पण खायचं कसं हा खरा प्रश्न आहे. आयुर्वेदानुसार पपईच्या पानाचा रस सेवन केला जाऊ शकतो. आता ते कसं बनवायचं एकदा पाहूया. आता काय होतंय, पपईच्या पानामध्ये काही जंतू असतात, त्यामुळे ही पाने आधी थोडा वेळ उकळणं चांगलं. त्यानंतर तुम्ही पाने काढून ब्लेंडर किंवा मिक्सरमध्ये त्याचा रस काढू शकता. तुम्ही त्याचा चुरा करून रस बनवू शकता. हा रस पिण्याचे फायदे काय आहेत ते आपण एकदा जाणून घेऊयात. पचनास करते मदत. पपईच्या पानात जो रस आहे गॅस, पोट फुगणे, छातीची जळजळ यासाठी पोटाच्या विविध समस्या कमी करू शकते. पपईच्या पानामध्ये फायबर व पपेन नावाचे संयुग असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. ताज्या पपईच्या पानाचा अर्क आतड्यासंबंधी विविध प्रकारचे संक्रमण कमी करण्यास मदत करतो. ताप, डेंग्यू सारख्या आजारांना रोखण्याचं चांगलं काम करतो. हा रस ताप, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, त्वचेची जळजळ यासारख्या लक्षणांना नियंत्रित करतो. रक्तातील प्लेटलेटची पातळी कमी असताना पपईच्या पानाचा रस प्लेटलेटची पातळी वाढवू शकतो. त्याचबरोबर सांधेदुखीमध्ये देखील पपईच्या पानाचा रस अतिशय गुणकारी ठरतो. अंतर्गत व बाह्य जळजळ कमी करतो. आणि एवढंच नाही तर कॅन्सर सारखा आजार देखील यामध्ये टाळू शकतात. याविषयी स्पष्ट कल्पना नाहीये, पण पपईच्या पानातील अनेक घटक कर्करोगाच्या पेशीच्या वाढीस प्रतिबंध करतात असे मानले जाते. अनेकांचा असा विश्वास आहे हा रस विशेषतः प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगात चांगले काम करू शकतो. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, डेंग्यू झाला असेल तरी तुम्ही पपईच्या पानाचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी करू शकता. फक्त पपईच्या पानाचा जो रस आहे तर त्याला उकळून घेतलेलं फार गरजेचं असतं, कारण याच्यामध्ये जंतू भरपूर असतात. तर ते जंतू मारून फक्त हा रस, हा अर्क तुम्ही त्यामध्ये साखर टाकून किंवा मध वगैरे टाकून त्या ठिकाणी घेऊ शकता. पावसाळ्यामध्ये किंवा वर्षभर देखील हा 10-10 ml हा रस प्रत्येकाने घरातल्या व्यक्तीने घेतला तर कुठल्याही आजारापासून तुम्ही दूर राहू शकता आणि नक्कीच तुमच्या दवाखान्याचे लाखो रुपये त्या ठिकाणी वाचू शकता. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.